अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण मसाल्याची पुरी बनवूया. इथे मी लाल आणि हिरव्या झालेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आपण याची पेस्ट करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात. तर याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकून घेते. आता याची आपण पेस्ट बनवून घेऊ. थोडंसं नमक टाकून घ्यायचं म्हणजे मिरची आपली व्यवस्थित वाटली जाते. त्यासाठी आपण याच्यामध्ये मिरची वाटताना थोडंसं मीठ टाकायचं. तर मी हे बारीक करून घेते. मिरचीचं वाटण बनवलेलं आहे मी ते. आता आपण इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा रवा टाकून घेते. त्याच्यानंतर इथे मी अद्रक खिसून घेतलेले ते टाकून घेते. कोथिंबीर भरपूर अशी टाकायची, बारीक कट करून घ्यायची आणि टाकायची, स्वच्छ धुवून कट करायची. तर इथे मी ओवा घेतलेला आहे ते टाकून घेते. ओवा आपण हातावर असा बारीक क्रश करून घ्यायचा आणि टाकायचा, म्हणजे याचा फ्लेवर छान येतो. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये धना पावडर घेतलेली मी ती टाकून घ्यायची. धना पावडरमुळे आपल्या मसाला पुरीला टेस्ट छान येते. त्याच्यानंतर आपण जे बारीक वाटण केलेलं लसूण, मिरची आणि जिरे घातलेले ते आपण टाकून घेऊया. तिखट पुरी बनवणार आहोत आपण. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवलेली एकदम खमंग टेस्टी अशी पुरी होते. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे ती टाकायची, म्हणजे आपल्या पुरीला टेस्ट छान येते. हातावर आपण अशी चोळून टाकायची. आता सर्व आपण मिक्स करून घेऊया. आणि आपण कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. जास्ती पातळ पण करायचं नाही. पहा अशा प्रकारे आपण याला आता मळून घेऊ. थोडीशी हळद टाकायची राहील. 1 चमचावरून छोटा हळद टाकून घेतली मी. लाल तिखट टाकायचं असेल तरी सुद्धा टाकू शकता, पण तुम्ही इथे लाल मिरची, हिरवी व लाल मिरची होती ती टाकलेली आहे, त्यामुळे मी लाल तिखट टाकलेलं नाही आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मळून घेऊया. घट्ट गोळा करायचा, जास्ती पातळ असं करायचं नाही. रवा थोडा टाकला ना म्हणजे आपली पुरी तेलकट होत नाही, तेल जास्त पित नाहीत पुरी, त्यामुळे रवा थोडा टाकून घ्यायचा. घट्ट पीठ मळून घ्यायचं. हे पहा आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊया. एकदम खमंग अशा पुऱ्या होतात ह्या, आणि घरच्या साहित्यातच होतात, कमी साहित्यात. अशा प्रकारे मी आता घट्ट एवढ्या प्रमाणात पीठ मळून घेतलेलं आहे. पहा आता आपण याची पुरी लाटून घेऊया. इथे मी एवढा छोटासा गोळा घेतलेला आहे. आपल्याला याची पुरी बनवायची आहे. थोड्याशा गव्हाच्या पिठामध्ये आपण याला बुडवून घेऊया आणि लाटून घ्यायची. जास्ती जाड पण करायची नाही आणि जास्ती पातळ पण नाही, मीडियम साईजची आपण पुरी लाटून घ्यायची. अशा प्रकारे पण पुऱ्या लाटून घ्यायच्या. जास्ती जाड नाही करायच्या, जास्ती पातळ पण करायच्या नाही आहेत. अशा प्रकारे लाटून घ्यायच्या. अशा प्रकारे मी आता सर्व पुऱ्या इथे लाटून घेते, नंतर तळून दाखवते. आता आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण याच्यामध्ये पुरी टाकून घेऊया. आपली पुरी किती टम फुगलेली आहे. रवा टाकला म्हणजे आपलं पुरीला तेल पण जास्त लागत नाही, तेलकट पुऱ्या होत नाहीत, त्यामुळे थोडा रवा टाकायचा. आणि एकदम कमी साहित्यात थोडक्यात आपली मसाला पुरी तयार होते. अशा प्रकारे आपण आता सर्व पुऱ्या तळून घेऊ. पहा किती टम फुगलेली आहे पुरी आपली. मी आता सर्व पुऱ्या अशा प्रकारे तळून घेते. अशा प्रकारे आपल्या आता इथे मसाला पुरी तयार झालेली आहे. हे पहा तुम्ही ही चहाबरोबर नुसती जरी खाली तरी टेस्टी लागणार. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.